दिवाळीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा। तर आज मी आली आहे आपल्या रविवार पेठेमध्ये, जिथे की मला घ्यायचे आहे गिफ्ट हॅम्पर्स। करेक्ट, तर गिफ्ट हॅम्पर्स म्हणजे मी रेडीमेड गिफ्ट हॅम्पर्स घेण्यासाठी गेले नव्हते, तर मी रॉ मटेरियल घेण्यासाठी गेले होते। तर इथे खूप सारे ऑप्शन्स होते आणि आपल्याला बघितलं की काय घेऊ आणि काय नको असं होतं, पण मी जे मला पाहिजे तेच घेतलं आहे। आणि इथे जे आहेत ते टी लाईट होल्डर्स आहेत, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला खूप सारी व्हरायटी मिळेल आणि त्याच्यापासून म्हणजे काही आपल्याला रॉ मटेरियल देखील मिळते, काही रेडीमेड असतात। तर तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता। जर तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी असेल तर तुम्ही रॉ मटेरियल देखील घेऊ शकता आणि त्याच्यापासून बनवू शकता। तर इथं मी गिफ्ट हॅम्परचे बॉक्सेस घेतलेले आहेत, ग्रास घेतलेला आहे, देन टी लाईट होल्डर्स घेतलेले आहेत, लोटस शेपमध्ये मी घेतलेले आहेत, जेणेकरून मला ते लोटस टी लाईट होल्डर्स बनवायचे होते। आता मी याच्यामध्ये फक्त एवढंच नाही ॲड करणार आहे, तर मी त्याच्यामध्ये टी लाईट कॅन्डल देखील देणार आहे, प्लस मी चॉकलेट्सही देणार आहे। तर हे जे चॉकलेट्स रॅपर आहे ते खूप गोड दिसतात, कारण त्याचे कलर्स इतके सुंदर असतात की मला तर खूप आवडतात ते। आणि मला असे चिटकूनचे रॅप करायला नाही आवडत, त्याच्यामुळे मी थोडेसे असे डिझाईन दिसतील त्याच्यामध्ये, म्हणून मी हे पेपर यूज केले आहेत। तर मी याला ग्लू गननी स्टिक केलं आहे आणि आपलं जे टी लाईट होल्डर आहे ते त्याला चिटकवलं आहे। तर तुम्ही बघू शकता कसले गोड दिसत आहेत। म्हणजे मला खूप गोष्टी आवडतात अशा क्रिएटिव्हिटी करायला वगैरे। तुम्हाला देखील क्रिएटिव्हिटी करायला आवडत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा। इथे माझी फ्रेंड आली होती जी की मला खूप सारी हेल्प करत होती आणि ती खूप गोड आहे, पण ती बोलली की मला व्हिडिओमध्ये बिलकुल दाखवायचं नाही आहे, सो मी तिचा चेहरा नाही दाखवला आहे। तर इथे जे आहेत ते आपले ग्लास जार रेडी झालेले आहेत। आता तुम्ही म्हणाल की अरे एवढं कमी कमी कसं काय भरलं आहे, तर हे कस्टमरची रिक्वायरमेंटच होती की त्यांना 50-50 ग्रॅमच पाहिजे आहेत, सो मी इथे 50-50 ग्रॅम भरलेले आहेत। जार मला थोडेसे मोठे मिळाले, छोटे मिळाले नाही आहेत, त्याच्यामुळे मी 100 ग्रॅमचे जार यूज केले आहेत। तर तुम्ही बघू शकता असं एखादं शॉप वाटत आहे ड्रायफ्रूटचं। त्याच्यानंतर आपले चॉकलेट देखील रॅप करून झालेले आहेत आणि एवढे गोड दिसत आहेत की पण मी नाही खाऊ शकत, कारण मला ते रॅपमध्ये आपले गिफ्ट हॅम्परमध्ये भरायचे होते। तर अशा प्रकारे इथं आपले सगळे गिफ्ट हॅम्पर ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत, फक्त आता याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या राहिलेल्या आहेत। इथे मी 2 जार ॲड केलेले आहेत काजू आणि बदामचे। त्यानंतर याच्यामध्ये आपला टी लाईट कॅन्डल होल्डर आणि चॉकलेट्स, अशा प्रकारे आपल्या ऑलमोस्ट गोष्टी जेवढ्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या याच्यामध्ये ठेवून झालेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता किती गोड दिसत आहेत ते, गोल्डनचं कॉम्बिनेशन ॲक्च्युली खरंच खूप छान दिसतं। तर मी इथे बघा त्याला रोजेस देखील रिबनला लावलेले आहेत, जेणेकरून थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह लुक यावा। आणि मी इथे ओपन करून दाखवते की काय काय आहे त्याच्यामध्ये। हे हॅपी दिवाळीचं ग्रीटिंग कार्ड आहे। त्याच्यानंतर आपले जे 2 लोटसचा दिवा आहे, आपले 2 जार आहे त्याच्यामध्ये काजू आणि बदामचे, आणि ह्याच्यामध्ये प्लस चॉकलेट्स देखील आहेत। तर तुम्हाला हे माझं गिफ्ट हॅम्पर कसं आवडलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।